नमस्कार, मी मंगल 60मध्ये तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला आज वाटत असेल की मी ही बॉटल घेऊन बसलेली आहे. तर ही बॉटल कशाची आहे? मध. हो ना? तर मध खाण्याचे फायदे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि मध तुम्ही कोणत्याही कंपनीचा ब्रँडचा वापरू शकता. तर मी आज मध खाण्याचे फायदे सांगणार आहे. तर मी अगोदर त्यावर प्रयोग केलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण भरलेली बॉटल होती आणि ही 15 दिवसामध्ये इथपर्यंत झालेली आहे. तर मला तो फायदा झाला. तर मला असं वाटतं की तुम्हा सगळ्यांना माझा फायदा म्हणजे माझ्यासाठी जे उपयोगी हा पेय झालेला आहे. तर तुमच्या सगळ्यांसाठीच हा गुणकारी पेय तयार व्हावं म्हणून मी तुमच्या सगळ्यांसाठी मध खाण्याचे फायदे घेऊन आलेले आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर त्यामध्ये मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे. तर नक्की आवर्जून बघा. खूप साऱ्या जणांना झोप न येण्याची शक्यता जास्त असते. खूप दगदग वगैरे होते आणि त्यामुळे झोप पण रात्री आपल्याला बरोबर लागत नाही. आणि तोच प्रॉब्लेम मला पण होता की मला पण रात्री झोप वगैरे काही व्यवस्थित येत नव्हते. तर त्याकरता मी मध याचा वापर करून बघितला आणि रोज झोपायच्या वेळेस 1 ग्लास मध आणि 1 चमचा मध टाकून त्यामध्ये पीत होते. आणि कोमटच पाहिजे, थंडच पाहिजे असं काही नसतं. तर मी कोमट पाण्यामध्ये नाही घेतलं आणि नॉर्मल पाण्यामध्येच 1 चमचा हनी टाकून छान मिक्स करून पीत होते. तर छान झोप पण येत होते. आणि अजून दुसरा एक फायदा आहे की आपली स्किन जी आहे, आता बघा सगळेच मला स्किनबद्दल विचारत असतात की तुमची स्किन एवढी ग्लो का करते. तर याचंही कारण हेच आहे की स्किन ग्लो करण्याचं एक रामबाण उपाय म्हणजेच मध आहे. आणि मध हे आपल्या स्किन पूर्ण शरीरामध्ये जे आता स्किनवर जे आपल्याला ग्लो आणायचं असलं तर पोटांमध्ये आपली आतडी साफ पाहिजे असते, स्वच्छ पाहिजे असते आणि हेच मध हे काम करत असते. म्हणून आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो. तर पचन व्यवस्थित होत नसेल किंवा पोट साफ होत नसेल तर त्याकरता पण आपलं हे मध हे खूप उपयोगी आहे. कोणतंही मध घेऊ शकता तुम्ही. आणि बघा आता ज्यांना हाय बी पी आहे तर त्यांची बी पी पण कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मध हे खूप गुणकारी औषध आहे. आणि अजून सांगायचं असलं तर बघा आता हिवाळ्यामध्ये तर खूप सारे आपल्याला खूप जणांना सर्दी खोकल्याचं असतेच आणि खूप काळ पण राहते. तर त्याचा परिणाम थोडा कमी होण्यासाठी किंवा आपल्याला सर्दी होऊ नये तर त्याकरता ही मधाचा वापर आपण कोमट पाण्यामध्ये मध घेऊन आपण करू शकतो. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच डोकेदुखी आहे. तर डोकं दुखण्याचं समस्या ही लहानापासून मोठ्यापर्यंत आहे. तर त्याकरतासुद्धा आपण मध कधी घेतला 1 चमचा मध कोमट पाण्यामध्ये घेतला तर आपलं डोकं दुखण्याचंही थांबून जाऊ शकतं. आणि आपण सारखं आजारी पडत असलो तर आपल्याला हे मधाचा वापर करून आपण प्रतिकारशक्ती आपली वाढवू शकतो. थकवा आता आपण खूप सारं लेडीजचं जास्त प्रॉब्लेम असतो की जॉब करणं, घरातले काम करणं, त्यामुळे खूप थकान येते आणि त्यामुळे खूप अशक्तपणा येतो. तर हे मधाचं एक टॉनिक म्हणून आपल्या शरीरावर काम करतं. म्हणून तुम्ही 1 चमचा कोमट पाणी म्हणा किंवा थंड पाणी म्हणा त्यामध्ये 1 चमचा डेली घ्या. आणि मी जे सांगते आहे तर ते तुम्ही एकदा डॉक्टरला पण विचारा. कारण की कोणाकोणाच्या शरीराला आणि सहन नाही होत, सूट नाही होत. तर त्याकरता तुम्ही एकदा तुमच्या डॉक्टरला पण विचारू शकता की आम्ही आयुर्वेदामध्ये यायला सांगितलंच आहे अमृत म्हणून. पण आजकाल कसं झालेलं आहे की कोणाला मध नाही सहन होत. तर त्याकरता तुम्ही एकदा डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता. तर अशा पद्धतीने खूप सारे अगणित मधाचे फायदे आहेत. आता सगळेच म्हणतात की तुमचे केस इतके लांब आणि छान आहेत आणि असं वाटतं की नकलीच केस आहेत. तर नकली केस वगैरे नाही आहे. तर बघू शकता तुम्ही माझी नकली केस नाही आहे. तर याकरतासुद्धा हनी खूप महत्त्वाचं काम करतं. हनी केसांना पण लावू शकता किंवा सेवनही करता. सेवन केल्याने सुद्धा केसांवर छान इफेक्ट होतो. आणि तुम्हाला केसांना पण लावायचं असेल तर मी तो पण व्हिडिओ टाकणार आहे. मध कसा घ्यायचा आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मधाचे अगणित फायदे आहे. तर
ज्यांना BP पण कंट्रोल करायचे आहे त्यांच्यासाठी पण आहे, केसांसाठी पण आहे, त्वचासाठी पण आहे, भूक वाढण्यासाठी पण आहे, झोप चांगली येण्यासाठी पण आहे. असे अगणित आहे, कारण की मी जेवढे सांगितले तेवढे कमी आहे. शरीरामध्ये आपले आत जे आहे, आतडी आहे, जे स्वच्छ करण्याचं काम पण मध करतं. तर आवर्जून आजपासून तुम्ही मध कोणत्याही ब्रँडचा असो किंवा शेतामध्ये पण असे मोठमोठे पोळे असतात, तर ते पण मध तुम्ही घेऊ शकता. त्यापेक्षा फ्रेश असतो आणि जास्त काळ ठेवलेला नसतो, पॅकिंग केलेली नसते आणि तो आपण आणला की लगेच यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने मी आज तुम्हाला मध खाण्याचे फायदे सांगितलेले आहेत. सगळ्यांनी अंमलात आणा ते. मध खाण्याचा फायदा तुम्हालाही होईल जसं मला झाला. तर नक्की आपण नेक्स्ट ब्लॉगला भेटणार आहोत असेच आगळ्या वेगळ्या ब्लॉग्ससह. तर हेल्दी खा, स्वस्त राहा. बाय.